अरे कधी फोन यायचा राव या पोरांचा, सारखी वाट बघत बसावं लागते. माणूस बघतोय वाट बघत नाही. काय हो एवढं नटून थटून कुठे चालले? अरे कुठं जातं माणूस एवढं आवरून, काम असतं म्हणूनच जातं कुठेतरी बाहेर. हा ना, माणूस बोलतोय बसा मोबाईल मध्ये बोट घाल. असं विचारित नाही जावं कुठं निघाल्यावर. का बरं मग तुम्ही तर मनाने सांगत नाही, मग मला विचारावंच लागतं ना. अरे कुठं जायचं असलं मी सांगा ना तसं. काय विचारलं बरं एवढं सकाळ सकाळ? माझं काम होतं तुमच्याकडं. काय काम आहे आता? तसलं काय सांगू नको का, मी आता जाऊन येतो त्यानंतर तुझे काम असेल काय असेल ते. म्हणजे तुमचे काम ते पहिले, माझे काम काय केले तर केले, नाही केले, नाही त्याला काय एवढं तवा. हा लिशान आहेत. बरं ते जाऊ दे, मला आज काही भांडायचं नाही येत, नाही तर तुम्ही सदा ना कदा भांडतच राहता. माझ्या घरून फोन आलता, माझ्या बहिणीचं लग्न जमले, आपल्याला त्यासाठी जायचं. अरे लग्न जमलं तिचं? हा. आणि आपल्याला तर काय बोललेलं नाही बघायला. आता तशी बोलणी वगैरे झालीये, मग आता बोलवतेनच ना. कळतंय ना किती महत्व आहे आपल्याला. हा सगळ्या निरोप तुझ्याकडे यायला लागला म्हणलं हाय, कळलंय महत्व माझं किती तिथं. मग तुम्हालाच फोन करणार होते, तुमचा फोन लागला नाही. अरे नका कारण देऊ, तुमच्या घरच्यांना तेवढंच पाहिजे रे फक्त कारण द्यायला. हा लगेच आले. माझ्या घरच्यांचं म्हणलं का तुम्हाला लगेच हे केलं ते केलं. तुमच्या घरच्यांचं कधीच काढायचं नाही, माझ्या घरच्यांचं सदा कदा काढायचं आहे की नाही. हाय ते हाय. लय शहाणे आहेत. आता काहीतरी लागतच असेल म्हणून फोन केला असेल ना त्यांनी. लागतच असेल म्हणून म्हणजे मग हक्क आहे तिचा, घेणार ते हक्काने. हा कळते ना बाई कोणाचा किती हक्क आहे आपल्यावर, पण माझ्याकडे काय आता काही नाहीये द्यायला आणि मला यायचं बी नाही तिकडे तुमच्याकडे. मला वाटलं सगळं दुःख नाही इथं, पहिली गोष्ट काहीतरी घेऊन जावं लागेल ना म्हणून. हा हा तुला जे समजायचं ते समज, पण तुझ्या घरच्यांच्या मला अजिबात नादी लागायचं नाही. तुम्ही नका लागू, मला मी लागते ना आधी, मला काय घ्यायचं ते मी घेते. हा घे ना मग, तुझ्याकडे जे असं ना ते घे, माझ्याकडे काही नाही बाई द्यायला. काही नाही, मला माहिती नाही होय. आणि मला जर लग्नात बोलायचं असलं ना तर मी असं काही येणार नाहीये. असं मला त्या टायमाला लग्नात काय दिलं नाही हो की माय चांदीची अंगठी घालतोय, 1 तोळ्याची सोन्याची अंगठी केली तरच मी लग्नात येईन, नाही तर मी लग्नाला उभा राहणार नाही तिथं. दरवेळेस आपला भोपळा फुगलेला, म्हणजे स्वतःच्या बहिणीच्या टायमिंगला सगळं काय घ्यायचं आणि माझ्या बहिणीच्या टायमिंगला काय नाही. माझ्या टायमाला ती माझी बहीण आहे, तुझ्या टायमाला ती. अरे आहेत ना तुझ्या घरचे करायला एवढे श्रीमंत. हा लय भारी भाऊ तुमच्या घरी चाललेला असतंय. घरचे काही कार्यक्रम असले तर आहेर बरं घेता घरच्यांकडून, आणि त्यांना काही करायचं असलं तर ते नाही जमायचं. अरे जावायचा मान राखाय पाहिजे त्यांनी. लय जावई त्यांच्यासाठी करू दमलाय म्हणून त्याचा मान राखायला. तू इथं भांडत नको बसू बरं का. मी निरोप काय सांगते पोहोच, सोन्याची अंगठी पाहिजे 1 तोळ्याची. आणि तुम्ही काय देणार ते सांगा, मग सोन्याची अंगठी करू. हा हा मी माझं बघन काय द्यायचं काय नाही, आधी माझ्या अंगठीचं माप घ्या आणि मग बघतो पुढलं. बरं ऐका ना, कशाला तुम्ही एवढं चिडचिड करता बरं? चिडचिड नाही, एवढं लग्न होऊन जाऊ द्या, मग काय करायचं ते करू आपण. ठीक नाही नाही लग्नातच काय असेल ती मान असतो तेव्हा लग्नात ज्याला 4 माणसं येत तिथं मलाच नाही म्हणलं. एवढी सोन्यासारखी पोरगी दिली तरी पण पाहिजेच का तुम्हाला? अरे वा वा वा, इथं माझ्या हाल चाललेलं कोण बघत आहे तेव्हा का ती येते बघा इथं काय चाललंय, पोरगी किती डोकं खाते दिवसभर माझं. बापरे, मी डोकं खाते? सदा ना कदा माणूस भांडत राहता तरी पण मी बिचारी काय म्हणत नाही म्हणून तुम्ही त्याचा फायदा घ्यायला लागलेत. बरं मी किती का फायदा घ्याय ना, पण आता मला तिथे यायचं नाही लग्नाला. मी आधीच सांगतोय 4 माणसात माझी इज्जत लई आहे आणि मला जर सोन्याची अंगठी दिली तरच मी लग्नाला येईन. काय तुमच्या सोन्याच्या अंगठीवर राहिले? 10 करते माझे बाप, समजलं? 10. हा मग ते 10 मधली एकच दे मला, 10 ते वरच्या 9 तुलाच राहू दे. हो तुम्ही काय करणार ते सांगा आधी माझ्या बहिणीला. मी करतो काय करायचं तिला जे पाहिजे ते तो आधी सोन्याची अंगठी. मी म्हणते सगळे फर्निचर तुमच्याकडून, तुम्हाला सोन्याची अंगठी. ठीक आहे? तू काय मला इकायला लावते काय माझ्या घरातलं सगळं? हा तुम्हाला अंगठीच पाहिजे ना, तुम्ही माझ्या बहिणीच्या लग्नाला सगळं फर्निचर तुम्ही द्यायचं, तुम्हाला अंगठी देणार. अरे काय मला लुबाडती काय इथं बसल्या बसल्या तू? लुबाडाचा काय प्रश्न आहे? तो तुझ्या बहिणी लग्न करा असलं तर करू दे, नाही तर तिकडे तशी कराय ना. मला का त्याचं काय घेणं देणं नाहीये. लग्न करतात ना, एक तर पहिली गोष्ट मला तिथं बघायला पण बोलवलेलं नाही, तिथंच मला माझी किंमत कळालेली. तरी पण तुझा मान दाखवून मी तर लग्नाला येतो, जर माझ्या मान्य असेल तर. मला सोन्याची अंगठी दे, नाही तर मला यायचंच नाही. तू ती लग्न लावा नाही तरच राहू द्या. तुम्हाला कारणच पाहिजे माझ्या घरी कसं जाण्याचं टाळायचं ना, तेवढंच कारण पाहिजे. तुमच्या घरचे कार्यक्रम निघू द्या, मग सांगते तुम्हाला. हा हा तुला काय सांगायचं सांग, तुझ्या वाचून आमचा कोणताच कार्यक्रम राहत नाही. हा बर तुमच्या वाचून पण नाही राहत. मी बघा माझ्या बहिणीला काय द्यायचं ते मी माझ्या पद्धतीने देते. बस तुम्ही निक एवढंच पाहिजे नुसतं भांडायला.